चला दोन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचं आहे. आई चामुंडा देवी भावाळे हा संघ आपण बघू शकतायत. अगदी भिवंडी परिसरातून बिलॉंग करणारा हा संघ. तर एक संघ आपण बघू शकतायत गणेशपुरी आदरणीय सन्माननीय योगीजी मस्कर पप्पेभाई यांच्याकडनं गणेशपुरी संघाकरिता खास करून शुभेच्छा आल्यात. गणेशपुरी आणि आपण बघू शकतायत भावाळे या दोन संघादरम्यान ही लढत मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळणार आहे. सकाळच्या सत्रामध्ये खूप सुंदर पद्धतीने सामन्याला सुरुवात झाली. इव्हिनिंग सेशन मध्ये आपण पुन्हा एकदा जॉईन होतोय. खूप सुंदर पद्धतीने सामने उद्याच्या दिवसामध्ये आणखी तरबेज सामने आपल्याला बघायला मिळेल. जसं सत्र पुढे जाईल वेगवेगळ्या विभागांमधून वेगवेगळ्या गावांमधून वेगवेगळ्या तालुक्यांमधनं मात्र संघ या ठिकाणी खेळताना आपल्याला बघायला मिळतील. प्रेक्षकांच्या माहितीकरिता आजच्या दिवसातील ही शेवटची आणि अंतिम लढत जिथे आई चामुंडा देवी भावाळे सारखा संघ आपण बघू शकतात मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. अगदी खास करून नाणेफेकीचा कॉल जिंकला तिथून म्हणायचं झालं तर अजून सुद्धा सूर्य मात्र अस्ताला गेला नाहीये. ऊन सुद्धा आहे. परफेक्ट वातावरण दोन्ही खेळाडूंकरिता दोन्ही संघांकरिता बघायला मिळतंय. फर्स्ट पेल हाताळण्याकरिता पांडुरंग मोर या गोलंदाजाला आणलंय. पहिलं षटक पॉवर प्लेचं बंधन आहे आणि या पॉवर प्लेच्या बंधनामध्ये बघायचं इथून कशा पद्धतीने गोलंदाजी आकारली जाईल. स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला ते सुरुवात. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज केणे याला आपण बघू शकताय तर दुसऱ्या एंडने योगेश. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये सूरज केणे काय जबरदस्त पद्धतीने आपण बघू शकतात. या अगोदर गोलंदाजी हाताळली आणि खूप सुंदर पद्धतीने कमबॅक करून दिल्यानं ती षटक म्हणावं लागेल सूरज केणे याचं. तिथून सामन्यामध्ये कलाटणी बघायला मिळाली. गणेशपुरी आणि त्यानंतर भावाळे या दोन संघादरम्यान ही लढत मैदानाच्या आतमध्ये. स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला होते सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा असणार आहेत. गोलंदाजी मार्कवर पांडुरंग याला आपण बघताय. एक क्षेत्ररक्षक लॉंगऑफच्या रिजन मध्ये तैनात केला गेला आहे. लॉंगॉनच्या रिजन मध्ये तेजस गणेशकर याला आपण बघताय. विकी काले याला डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षणाची रचना पहिला चेंडू थोडासा चेंज ऑफ पेस केला गेला होता. पांडुरंग मोर काय जबरदस्त पद्धतीने गोलंदाजी केलंय. मोस्ट इकॉनॉमिकल गोलंदाजी करण्याचा मनसुबा आजच्या दिवसामध्ये पांडुरंग याला आपण बघू शकतायत. ॲक्युरेट लाईन आहे. ॲक्युरेट रिदमने गोलंदाजी करतोय. थोडीशी ऑर्थोडॉक्स शैली आहे. राऊंड ऑफ ऍक्शन. तदनंतर जो रॉंग वन आहे तो ब्रह्मास्त्र राहिला आतापर्यंत या गोलंदाजाचा. सूरजकडे एक मोठं नाव आहे भिवंडी ग्रामीण क्रिकेट मधनं आपण बघू शकतायत. एक सूरजकडे आपण गोरसे संघातून सुद्धा खेळताना बघायला मिळाला आहे आणि तोच आपण बघू शकतायत या संघातून भावाळे या संघातून आपण बघू शकतायत. एक सूरजकडे आहे. दोन नावं आहेत मोठी म्हणून प्रेक्षकांना सुद्धा सुरुवातीला थोडंसं बघायचं झालं तर मनामध्ये ते होतं की हा तोच सूरज केणे आहे की उत्साही संघातून खेळतोय. नक्की शुक्रवारच्या दिवसामध्ये तो सूरज केणे सुद्धा आपल्याला खेळताना बघायला मिळेल या मैदानावर. परंतु खेळ सुद्धा दोन्ही केनेंचा मात्र त्या पद्धतीने राहिलाय. तोडीस तोड आहे. शराबाजून दूर खेळलाय. स्क्वेअर कटचा नजाकत भरावा फटका. चेंडू निघून गेलाय डीप कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये. 4 धावा. चौकार. सुंदर फटका सूरज केणेच्या बॅटमधनं. अगदी सुरुवातीच्या 2 चेंडूवर शांत ठेवलं होतं परंतु अगदी म्हणायचं झालं तर यावेळेस रूम मिळाला आणि रूमचं भाडं किती महाग आहे यावेळेस दर्शवत असताना एक सुंदर फटका. लॉफ्टेड स्क्वेअर 4 धावा. पुन्हा एकदा वेट अँड वॉच केलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा मनसुबा लॉंग चेस आहे. जोपर्यंत फील्ड केलं जाईल तत्पूर्वी दुसऱ्या धावेकरिता वळालेत आणि दुसरी धाव सुद्धा यावेळेस परिपूर्ण केली जाते. म्हणून मिनिटनुसार खेळणं खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे. अक्रॉस द लाईनने तुम्ही प्रत्येक गोलंदाजाला खेळू शकत नाही कारण की गोलंदाजी सुद्धा त्या ताकदीची राहिली आतापर्यंत पांडुरंग मोर याकडनं. 2 धावा स्कोर कार्ड वर्जित केल्या जातात. दुहेरीच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर एकंदरीत 6 या अंकांवर. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर शबल झाल्यात. चेंज ऑफ पेस केलं गेलं होतं. ओळखलंय. चांगला फटका. चेंडू निघून गेलाय.
डीप लॉंग लेगच्या रिजन मधनं 4 धावा चौकार. चौकार येतोय. चौकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर. एकंदरीत 10 या अंकांवर. सुरुवातीच्या 2 चेंडूवर शांत ठेवलं होतं परंतु शांत बसणार नाहीये. सूरज खणे मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी बघायला मिळतोय. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. यावेळेस काय जबरदस्त, अगदी म्हणायचं झालं तर लिथल यॉर्कर. एक तुम्हारी तो एक हमारी. जबरदस्त फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी दांडी गोल. फलंदाज बाद. काय जबरदस्त डिलिव्हरी आपण बघू शकताय. एखादी शोची वस्तू जशी आपण सजवून ठेवतो ना कपाटामध्ये, त्या पद्धतीने ही डिलिव्हरी सजवली जाईल. नो डाऊट एवढ्या सुंदर पद्धतीने बॅकफुटला गेले होते. सूरजकडे फॉलो केलं आणि अगदी लिथल यॉर्कर त्या पद्धतीने चेंडू सरळ यॉर्क पद्धतीने हाताळला आणि फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलं. सुंदर डिलिव्हरी हाताळली गेलाय आणि अगदी महत्वपूर्ण धक्का यावेळेस तंबूच्या आशेला जात असताना वन डाऊन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर नवनाथ याला आपण बघताय. याच नवनाथने मात्र जी डुबती होडी होती, जी मात्र आपण बघू शकतात किनाऱ्यावर लावली होती भावाळी या संघाची, तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चांगली फलंदाजी इथून करावी लागेल कारण की गोलंदाजी खूप चांगली झाली. पहिल्या षटकामध्ये धावा सुद्धा आल्या परंतु महत्वपूर्ण विकेट सुद्धा आले आणि सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी मार्कवर मिस्टर मयुरेश याला आणलं गेलंय. स्ट्रायकेंडला बॅटर मिस्टर योगेश याला पण बघताय. नॉन स्ट्रायकेंडला नवनाथ आहे. 10 धावा या स्कोर काढावं लागल्या गेल्या. 4 षटकांचा सामना असणार आहे. जास्त वेळ इथे नसणार आहे दोन्ही संघाकरिता परंतु चांगला परफॉर्मन्स खेळाल तर वाचाल हे तंत्र आहे क्रिकेटमध्ये. ड्राईव्ह केला व्ही शेप मध्ये. सुंदर फटका आहे. क्षेत्ररक्षक लॉंगावरनं विकी काळे पुढे सरसावतायत. फेकी केली जाईल. अॅक्युरेट फेकी आहे. गुड कलेक्शन बाय मयुरेश. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या साह्याने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले 11 या अंकांवर. 11 रन्सवर कार्ड 11 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. आजच्या दिवसामध्ये आपण बघू शकताय तर फायपर सुद्धा आपण बघितलं. एक हाफ सेंचुरी सुद्धा आपण बघितली. तदनंतर धावा या डिपेंड होताना सुद्धा बघितल्या. तदनंतर एकंदरीत सुरुवातीला चांगली फलंदाजी झाली परंतु अंत मात्र करू शकला नाही. म्हणून क्रिकेटमध्ये तुम्ही तुमच्या आगाजने नाही तर तुम्ही तुमच्या अंजामाने ओळखले जाता रिझल्टच्या माध्यमातून. यावेळेस ब्लाइंड स्ट्रोक खेळले. अगदी टप्पा पडल्याच्या अगोदरच बॅकलीप फिरून मोकळे झाले होते आणि तिथून सरळ मात्र आपण बघू शकता यष्टी रक्षक यांच्या हातकंडामध्ये विसवला जातोय. अशोक जाधव यांना आपण बघताय. चेंडू निघून गेलाय. डॉट बॉल. 11 रन्स ऑन कार्ड. चांगली फलंदाजी करावी लागेल. नवनाथ पुन्हा एकदा सज्ज होतोय बॅटिंग स्टान्सवर. मयुरेश गोलंदाजी मार्कवर. बॅटची एज लागले. यावेळेस लॉंग ऑफ रिझनला रोहिदास तांबडे. चांगले क्षेत्ररक्षण आहे. अगदी मार्जिन ऑफ इरर राहिलं होतं बॉल आणि तदनंतर शरीरापासून परंतु चांगली फिल्डिंग केली आणि तिथे आपल्या संघाकरिता नक्कीच धावा वाचवल्यात. हा दर्जा क्षेत्ररक्षणाचा खूप महत्वाचा आहे कारण की एक धावेंची गरज खूप महत्वाची आहे कारण की एक धाव खूप महत्वपूर्ण आहे. कधी कधी असं होतं की एक धावेनिशी संघ पराभूत झालेत आणि या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण बघितलंय एक धावेनिशी संघ पराभूत झाले. चांगली फिल्डिंग रोहिदासाच्या माध्यमातून. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. जास्तीत जास्त उंची आहे. डिस्टन्स गाठू शकत नाहीये आणि तेजस चुकी करत नाहीये. चांगला झेल. फलंदाज झाला फेल. फलंदाजाच्या खेळीला पूर्णविराम. विकेटचं पतन झालं. योगेश तंबूच्या आशेला जात असताना बॅक टू द पॅव्हिलियन.
विधान नवीन बॅटर आलाय, 2 डाऊन बॅटर. मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत 12 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. चांगली गोलंदाजी, अगदी मिनिटनुसार गोलंदाजी हाताळतोय. कम्फर्ट झोन पेक्षा वेगळ्या पद्धतीने अगदी म्हणायचं झालं तर अचूक टप्पा आहे. यावेळेस पुलालेची डिलिव्हरी समोरच्या दिशेने उडवलंय क्षेत्ररक्षक, मात्र यावेळेस दर्शक बनतात. चेंडू फ्लाय झालाय डीप लॉंग ऑफच्या डोकावरनं. 6 धावा, षटकार. थँक्यू. 6 धावा येतात. 6च्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 18 अंकांवर. सुंदर फटका वेदांत याच्या बॅटमधनं ऑन साईडला खेळला गेला. मिडविकेटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळेस फील्ड झालाय. तत्पूर्वी दुसऱ्या धावेकरिता कॉल आहे. डेंजर झोन कडे नवनाथ होते, परंतु खूप सुंदर पद्धतीने आपण बघू शकतात फिकीच झाली होती. गॅदर व्यवस्थित झालं नाही, परंतु 2 धावा रोखू शकत नाहीये. दुहेरीच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. 20 रन्स ऑन कार्ड, 20 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. एकंदरीत आपण बघू शकतात पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या, तर या षटकामध्ये सुद्धा 10 धावा येत असताना धावफलक एकंदरीत 20 या अंकांवर जाऊन झालाय. 4 षटकांचा सामना आहे आणि इथून बघायचं झालं तर काय एक्झॅक्टली टार्गेट हे समोर असणार आहे याकडे लक्ष असेल. घेऊया एक क्विक ब्रेक. चला प्लीज जास्त वेळ दौडू नका. मैदानाच्या आतमध्ये त्वरित आपण तिसरं षटक मार्गस्थ करायचं आहे. वेलकम बॅक. 20 रन्स ऑन कार्ड, 20 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. एकंदरीत थर्ड स्पेल मध्ये मिस्टर अशोक जाधव या गोलंदाजाला आणलं गेलंय आणि इथून चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. अशोक बघायचं झालं तर अनुभव आहे. अनुभवाचा खजिना हाताळत असताना एकंदरीत सातत्याने आपण या खेळाडूला बघितलंय. परफॉर्मन्स कसा द्यायचा, कुठल्या परिस्थितीवर कशा पद्धतीने मात करायची हे नक्कीच ठाऊक आहे, परंतु समोर आव्हान सुद्धा त्या पद्धतीने आहे आणि या आव्हानाला चांगल्या पद्धतीने जर सामोरे जायचं असेल तर इथून तुम्हाला चांगल्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. फुललेची डिलिव्हरी ब्लॉकला हाताळली गेले. ऑन साईडला मिनी हेलिकॉप्टर आपण बघू शकतायत. लॉंगॉनच्या रिझन मध्ये फील्ड झालं. विकी काले याला आपण बघताय. एकच धावेवर समाधान. एकेरीच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. 21 रन्स ऑन कार्ड, 21 धावा. संध्याकाळच्या सत्रामध्ये 40+ धावा सुद्धा पोषक असणार आहेत या मैदानावर, म्हणून एकंदरीत चांगला खेळ करणं खूप गरजेची गोष्ट आहे. पुन्हा एकदा अशोक जाधव राईट आर्म ओव्हर द विकेटने. आकुडापदा चेंडू अगोदरच बॅकलिप बंद झाली होती. धाव घेण्याकरिता फोर्स केलंय आणि पंचांचा आपण बघू शकतायत 2 धावा या ठिकाणी अर्जित केल्या गेल्या आहेत आणि पंच सुद्धा आपण बघू शकतायत. नोचा इशारा आलाय आणि थोडंसं इथे आपण बघू शकतायत मोमेंटम शिफ्ट होत असताना चांगली गोलंदाजी. मात्र इथे आपण बघू शकताय जे साइड टच आहे तो नो आपल्याला बघायला मिळतो. लेग बॅकचे सिग्नल सुद्धा आलेत आणि फ्री हिटचा इशारा सुद्धा मैदानाच्या आतमध्ये ऑन असणार आहे. 3 धावा स्कोर कार्ड वर्जित होत्या. तिहेरीच्या साह्याने एकंदरीत धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय. 24 रन्स ऑन कार्ड, फ्रीटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फ्रीटचा चेंडू आहे. फाईन लेगच्या रिझन मध्ये लॉंग चेस आहे. रोहिदास त्या ठिकाणी आपण बघू शकतात फील्ड करतायत. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि दुहेरीच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले 26 या अंकांवर. गणेशपुरी सारखा तगडा संघ आपण बघू शकतात मैदानाच्या आतमध्ये. अगदी मागील आठवड्यामध्ये लाख मोलाची स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने वॉन झाला, चॅम्पियन ठरला गेला, म्हणून मनसुबे खूप क्लिअर आहेत. म्हणून खेळाला जर तुम्ही मान द्याल, खेळाला सन्मान द्याल आणि योग्य त्या पद्धतीने सराव, सातत्य, स्वतःवरचा विश्वास या सगळ्या महत्वाच्या गुरुकिल्ल्या जर तुम्ही आजमावाल तर नक्कीच यश तुमच्या पदरामध्ये पडणार आहे. यावेळेस डाऊन दिले थोडासा खराब आपण बघू शकतात. यावेळेस चेंडू हाताळला गेलाय. आदरणीय सन्माननीय मयूरजी घेणे, प्रशांतजी चौधरी, दीपेशजी पाटील, जर विकेट हॅट्रिक घेत आहे तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज लागलं गेलंय. एकंदरीत संध्याकाळचं सत्र हळूहळू सूर्य बघायचं झाला तर रस्त्याला जातोय. चला थोडासा स्पीडअप करा गेम. खेळाडू मित्रांनो विनंती असेल, लाईन भरकटली जाते परंतु यावेळी शोर बदललाय. अशोक जाधव याने बाळा ओहो चुकी करतोय. प्रत्येक धाव खूप महत्वपूर्ण आहे आणि इथे जर चुक्या कराल तर क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे.
कारण की दया, क्षमा, शांती या 3 गोष्टींना महत्व नाही क्रिकेटमध्ये. जरी क्रिकेटला आपण जंटलमॅन गेम म्हटलं तरी सुद्धा खेळाच्या बाबतीमध्ये खेळ हा चांगल्या पद्धतीने आकारला गेला पाहिजे. तुम्ही जर स्लिपी व्हाल, तुम्ही जर स्लॉपी व्हाल तर समोरचा संघ त्याचा बेनिफिट, त्याचा फायदा घेताना नेहमीच बघायला मिळतोय. पुन्हा एकदा कुठल्याही पद्धतीचा रूम आतापर्यंत देताना बघायला मिळाला नाही. 2 ते 3 डिलिव्हरी जशा हाताळले अशोक जाधव याने, ज्यामध्ये लाईन नव्हती, परंतु एकंदरीत बॅक ऑन ट्रॅक असंच म्हणावं लागेल. चांगल्या पद्धतीने फुलर लेनच्या डिलिव्हरीचे ब्रह्मास्त्र आहे यॉर्कर आणि त्यावर कुठल्याही पद्धतीचा मोठा स्ट्रोक खेळून देत नाही. आतापर्यंत नवनाथ सारख्या फलंदाजाला जखडून ठेवले, बंधनात ठेवलंय. म्हणजे गोलंदाजी किती हाय क्वालिटीची झालंय नक्कीच बघायला मिळतंय अशोक जाधव याच्या माध्यमातून. फुलर लेनची डिलिव्हरी यावेळेस आपण बघू शकता थोडासा इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ आहे आणि अगदी हर्ष उल्हास बघायला मिळाला. थोडासा अपील झाला होता परंतु लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून 1 धाव ही स्कोर कार्डवर अर्जित होईल. एकेरीच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले 32 या अंकांवर. या षटकातील आतापर्यंत जवळजवळ 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू हा येणे शेष आहे. स्ट्रायकेटला बॅटर यावेळेस नवनाथ बघायला मिळतोय. थोडासा विचार विनिमय करत असताना, कारण की धावा तर येत आहेत परंतु सॅटिस्फाय नसेल, कारण की या अगोदर गणेशपुरी सारख्या संघाला खेळताना बघितलंय भावळे संघाने, म्हणून गेम प्लॅन हा थोडासा सुसज्ज असेल. सेफ झोन मध्ये जर धावसंख्या उभारली गेली तर नक्कीच त्या धावा डिपेंड होऊ शकतात गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा अशोक जाधव, परंतु कुठल्याही पद्धतीचा मात्र यावेळेस आपण बघू शकता रूम देत नाहीये. काय गोलंदाजी राहिलाय. साहीच्या साई डिलिव्हरीज फक्त 2 ते 3 डिलिव्हरीज सोडले तर तिथून मात्र ते ब्लॉकरला हाताळले गेलेत. ही खासियत आहे अशोक जाधव याची आणि खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळले, ऍक्युरसी हाताळली गेले. स्कोर कार्ड आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. चला थोडीशी घाई करा, सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच फलंदाजी करायची आहे गणेशपुरी संघ, सो थोडीशी क्विकली घाई करा विनंती असेल. 32 धावा स्कोर कार्डवर. या आपण घेऊया क्विक ब्रेक आणि त्यानंतर 4थ्या षटकामध्ये आपण वळणार आहोत. रन्स ऑन कार्ड. शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर नितीन या गोलंदाजाला आणलं गेलंय. इथून बघायचं झालं तर चांगली धावसंख्या तर म्हणावी लागेल, कारण की 10च्या वरती ज्या पद्धतीने रिक्वायर करंट रन रेटने चाललाय भावळे हा संघ आपण बघताय. मैदानाच्या आतमध्ये शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता नितीन या गोलंदाजाला आणलंय. अकोटापचा चेंडू आहे ऑन साइडला खेळला गेलाय. डीप स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये फील्ड केलं जाईल. तत्पूर्वी दुसऱ्या धावेकरिता कॉल आहे आणि दुसरी धाव सुद्धा यावेळेस कंप्लीट केली जाते. दुहेरीच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर. एकंदरीत 34 या अंकांवर 34 रन्स ऑन कार्ड. 34 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. सिंगल डबलला प्राधान्य हे सुद्धा खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे, कारण की सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा आपण बघितलं हवेचा वेग त्या पद्धतीने नव्हता, म्हणून लो स्कोर गेम सुद्धा कधी कधी आपण बघू शकता शेवटच्या चेंडूपर्यंत जात आहे. म्हणून रनिंग बिटवीन द विकेट चोक असणं या मैदानावर खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे. आणि आतापर्यंत ते बेसिकने खेळ करत असताना, कारण की माहिती आहे मोठे फटके जर कन्वर्ट झाले नाही तर सिंगल आणि डबल हे जे बेसिक आहे त्याला यूज करणं महत्वपूर्ण गोष्ट आहे. आणि ते बेसिक यूज करत असताना भावळे संघ मैदानाच्या आतमध्ये एक एंडने नवनाथ आहे, परंतु नवनाथ आतापर्यंत ऑफ स्ट्राईक आहे. ऑन स्ट्राईकला बॅटर वेदांत आहे. वेदांत याने सुद्धा सुंदर फलंदाजी केलंय. एक षटकार त्याच्या बॅटमधनं जरूर बघायला मिळाला. तदनंतर डबलच्या साह्याने आतापर्यंत 4 चेंडू गडी 12 धाव्यांवर वैयक्तिक खेळी करतोय आणि संघ जाऊन पोहोचलाय 34 अंकांवर. पुढील बॉल पुन्हा एकदा नितीन. पावलांमध्ये बिघाड पुन्हा एकदा आपला वैयक्तिक रनअप घेताना बघायला मिळेल. सकाळच्या सत्रापासून काय रेलचेल बघायला मिळाली या स्पर्धेची. कालचा दिवस उद्घाटन सोहळा, आजच्या दिवसामध्ये दुसरा दिवस या स्पर्धेचा. मोठमोठे संघ खेळताना आपण बघितलंय, मोठमोठे प्लेयर खेळताना आपण या मैदानावर बघितले. नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये किरण गुरुद्वान सारखा संघ आपण खेळताना बघितला, सफाळे सारखा संघ, तदनंतर आज सूरज कणे सारखा एक मोठा स्टार खेळाडू आपण बघू शकता. योगेश सारखा एक मोठा स्टार खेळाडू ज्याने मात्र भिवंडी ग्रामीण मध्ये चांगला आपला खेळ प्रस्थापित केलाय. म्हणजेच येणारं जे सत्र असेल, येणाऱ्या सत्रामध्ये या स्पर्धेचा बोलबाला तू नो डाऊट सर्वत्रकडे बघायला मिळणार आहे. आणि शुक्रवारच्या दिवसामध्ये सांगायची गरज नाहीये, गोरसई सारखा संघ सुद्धा खेळताना या मैदानावर आपल्याला बघायला मिळेल. थ्रू दी कव्हर्स खेळलाय, चांगल्या पद्धतीने फटका आहे
आणि जिथे आपण बघू शकता सिंगलला डबल मध्ये परिवर्तित केले. तिसऱ्या धावीकरिता कॉल आहे आणि इथे फेकी थोडीशी स्क्वेअर झालाय आणि या बोनसच्या रूपाने धावा असतील. ना मुन्ना ना, या पद्धतीच्या चुक्या तुम्ही करू शकत नाहीये. जिथे 2 धावा होत्या तिथे खराब फेकी झाली. खराब फेकीचा मोबदला दुहेरीला तिहेरी आणि तिहेरीला चौथ्या धावेमध्ये परिवर्तित केलंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, या मूल्यवान धावा असणार आहेत. विसरायचं नाही, या गणेशपुरी संघाला या धावा मात्र चेस कराव्या लागतील. म्हणून जेवढ्या धावा आपण बहाल कराल तेवढ्या मात्र डोकेदुखी वाढणार आहे. 4 नाही संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 38 या अंकांवर. या षटकातील आतापर्यंत चेंडूंचा विचार करायचा झाला तर 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावफलक जाऊन पोहोचले एकंदरीत 38 या अंकांवर. गोलंदाजी तर चांगले होते परंतु क्षेत्ररक्षण यावेळेस थोडंसं खराब बघायला मिळालं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला आखूडप्पाचा चेंडू आहे, सुंदर पद्धतीने वळवलाय, आता सोडणार नाहीये. सुरुवात झालंय 6 धावा, 6च्या साह्याने स्कोर कार्ड 44 या अंकांवर. थँक्यू. 44 रन्स ऑन कार्ड, 44 धावा. अगदी आखूडप्पाचा चेंडू होता आणि सज्ज होता बॅकफुटला आणि खूप सुंदर पद्धतीने या फटक्याला सजवलं. चेंडू सरळ निघून गेला डीप मिड विकेटच्या रिजन मधनं. अगदी महत्वपूर्ण 6 धावा अर्जित होत असताना. म्हणून क्रिकेटमध्ये मोमेंटम शिफ्ट व्हायला वेळ लागत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. मोमेंटम शिफ्ट झालंय कारण की अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळणं शेष आहे. पुन्हा एकदा ऑनसाइडला बुडवण्याचा प्रयत्न, अगदी आपण बघू शकता बॉडी लाईनला चेंडू हाताळला गेलाय परंतु एक धाव रोखू शकत नाही. 1च्या साह्याने 45 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. 45 रन्स ऑन कार्ड. अजूनही शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं शेष आहे. या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर 50+ धावा सॅटिस्फाय समजल्या जातील या मैदानावर, परंतु विसरून चालायचं नाहीये. गणेशपुरी सारख्या संघाकडे सुद्धा मोठे ब्रह्मास्त्र आहेत, मोठमोठे खेळाडू आहेत. म्हणून हा सामना सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळेल. शेवटचा अंतिम चेंडू हाताळत असताना वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वर्जित होईल. एक अतिरिक्त धावेने धावफलक 46 या अंकांवर. 46 रन्स ऑन कार्ड. 46 धावा पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला गेलाय. गोलंदाजी करणाऱ्या संघाने आशुतोषजी व्यवहार यांना यावं लागेल, चेक केलं जाईल. सॉफ्ट सिग्नल व्हाईटचा आलाय पंचांच्या माध्यमातून परंतु चॅलेंज केलंय गणेशपुरी संघाने. जो पंचांचा डिसिजन आहे तोच राहील वाईट, कारण की शफलच्या बराच बाहेर हा चेंडू मात्र पिच झाला आणि तिथून मात्र वाईटचा इशारा तो कायम राहणार आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू सुद्धा आहे. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर जॉईन झाले. धावफलक आहे 46. 46 रन्स ऑन कार्ड. अगदी या षटकामध्ये धावा मात्र येत असताना जिथे खराब फिल्डिंग झाली तिथून थोडंसं मोमेंटम शिफ्ट झालं. एक षटकार आला, त्याने धावेला मात्र आकार दिलाय आणि कौतुक करावं लागेल वेदांत त्याचं. समोर नवनाथ सारखा फलंदाज असताना स्वतःकडे जिम्मेदारी घेतले आणि क्रिकेटमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजेच रिस्पॉन्सिबिलिटी. पुढचा चेंडू ऑन साइडला सोडणार नाहीये. दोन्ही हाताने स्वागत केलंय नवनाथाच्या बॅटमधनं आणि फलंदाजी करणाऱ्या संघाने सुद्धा रिव्ह्यू घेतलाय. म्हणजेच भीमर करिता हा रिव्ह्यू असेल. पुन्हा एकदा आशुतोषजी व्यवहार आपणास यावं लागेल. 6 धावा तर आल्या. 6च्या साह्याने धावफलक फ्लाय झालंय 52 या अंकांवर. अगदी या षटकामध्ये थोडंसं कॉन्सन्ट्रेट लाभ झालाय. विचार विनिमय केला जाईल, पंचांच्या माध्यमातून चेक केला जाईल. बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय कारण की एक रिव्ह्यू आहे. शेवटचा अंतिम चेंडू सुद्धा आहे म्हणजेच यूज केला गेलाय. येस, फेअर डिलिव्हरी असेल. 52 धावा स्कोर कार्डवर लागल्यात विजयाकरिता. 53 धावेंचं लक्ष्य हे समोर असणार आहे. चला क्विकली घाई करा. त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. तदनंतर 2 फलंदाज आपण त्वरित मार्गस्थ व्हायचा. या आपण घेऊया एक सुंदर अशी धून आणि तदनंतर आजच्या दिवसातील शेवटच्या अंतिम लढतीकडे आपण वळणार आहोत. धन्यवाद.
चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचा आहे. जास्त वेळ घेऊ नका. बघा सूर्य अस्ताला चाललाय जवळ. जर बार लाईट आली तर तुम्हालाच त्याचा तोटा असेल. सो आपण क्विकली मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. एक सॅटिस्फाय टोटल. सुरुवातीला म्हणावं लागेल चांगली गोलंदाजी झाली, परंतु शेवटचं आणि जे अंतिम षटक होतं त्या शेवटच्या अंतिम षटकामध्ये खडपूर समाचार घेतला वेदांत आणि तदनंतर नवनाथ याने आणि एक चांगल्या टोटल पर्यंत नेऊन ठेवलंय. उद्याचं शेड्यूल बघायचं झालं तर उद्या या स्पर्धेचा तिसरा दिवस बघायला मिळणार आहे. आणि आपण बघू शकता मुख्य व्यासपीठावर आदरणीय सन्माननीय कृपेशजी कडू या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघू शकता उत्कृष्ट फलंदाज ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड झालंय त्यांची सुकन्या कुमारी क्रियांशी कृपेश कडू यांच्याकडनं या स्पर्धेकरिता उत्कृष्ट फलंदाज लाभले. त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून उद्याचं शेड्यूल तिसरा दिवस आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून उद्या भाताणेसारखा संघ 2 हात करेल शिवनसई संघाशी. त्यानंतर दुसरा सामना खानिवडे आणि छत्रपती प्रतिष्ठान चांदीप. त्यानंतर तिसरा सामना चिंचोडी आणि नवसई ब आणि त्यानंतर चौथा सामना यतीन अकलोली आणि जांभूलपाडा आणि त्यानंतर पाचवा सामना गावदेवी सातिवली आणि गावदेवी नवसई. असं उद्याचं शेड्यूल आपल्याला बघायला मिळणार आहे. उद्याच्या दिवशीमध्ये लोकल संघ खेळताना बघायला मिळेल, परंतु खूप सुंदर पद्धतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये नो डाऊट बघायला मिळणार आहे. विसरू नका शुक्रवारच्या दिवसामध्ये गोरसई सारखा संघ सुद्धा या मैदानावर खेळताना आपल्याला बघायला मिळेल. भाविश पवार ज्याने ISPL गाजवलं, त्यानंतर पवन केने रील स्टार म्हणू शकतात, परंतु आता एकंदरीत टेनिस क्रिकेटमध्ये हे तारे सितारे नो डाऊट आपल्याला बघायला मिळतील. फर्स्ट ओव्हर पॉवर प्ले 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर जाताना बघायला मिळतील. मयुरेश आणि त्यानंतर आपण बघू शकता मिस्टर अशोक जाधव. 2 फलंदाज सलामीवीर गोलंदाजी मार्कवर मिस्टर नवनाथ फर्स्ट स्पेल मध्ये. पहिला चेंडू ड्राईव्ह केला गेला. स्ट्रेट ड्राईव्ह आहे. फटका सुंदर लॉंगच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी केली जाईल. एकच धावेवर समाधान सांघिक आणि वैयक्तिक खातं ओपन केलं जात आहे गणेशपुरी या संघाचं 1 अंकांवर. कालच्या दिवसामध्ये आपण बघू शकता झिडके सारखा संघ त्यानंतर अकोली सारखे संघ पुढे येताना बघायला मिळाले. तर आजच्या दिवसातून कुठला संघ क्वालिफाय होईल आणि आपलं तिकीट शनिवारच्या दिवसामध्ये पक्क करताना या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. यावेळेस टप्पा पडल्यानंतर ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडासा चेंडू खाली राहिलाय. हे सरप्राइझिंग राहिलंय आतापर्यंत. प्रश्न मंजुषा खेळपट्टीच्या माध्यमातून कधी चेंडू बाउन्स कधी थोडासा लो, एकंदरीत तुम्हाला रेडी राहावं लागेल. प्रत्येक चेंडू करिता काही ना काही घडतंय मैदानाच्या आतमध्ये. नवनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. फॅटाम ओव्हर द विकेटने ऑन साईडला बोलावलं गेला. इटू त्या आतमध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक फील्ड करेल का, परंतु त्याला बिट करून चेंडू पुन्हा एकदा निघून गेलाय. 4 धावा डीप स्कोअर लेगच्या रिझन मध्ये. चौकार येतोय. चौकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले 5 या अंकांवर. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 5 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. चांगली फलंदाजी करावी लागेल. मोठमोठे फलंदाज आहेत या संघामध्ये, विसरून चालायचं नाहीये.
परंतु चांगली फलंदाजी सातत्याने करावी लागेल, कारण की इथे या ट्रॉफी पर्यंत जर पोहोचायचं असेल तर हा सामना जिंकणं आणि जिंकणं एकमेव ब्रीदवाक्य असणार आहे. ड्राइव्ह केले गेले, सुंदर फटका समोरच्या दिशेने लॉंग ऑफच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फील्ड केलं जाईल, एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले 6 अंकांवर. आतापर्यंत सकाळच्या सत्रापासून भावळे संघाने मात्र इम्प्रेस केलंय गोलंदाजीच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त एक सामना सोडला, जो मात्र जय श्रीराम वालिव्या संघाकडनं काय जबरदस्त फलंदाजी, अगदी डिस्ट्रॉय केलं होतं गोलंदाजीला निलेश सांबरे याने. परंतु तो सामना सुद्धा बघायचं झालं तर तोंडातून घास हिरावला. यावेळेस पुलालेंची डिलिव्हरी सुंदर पद्धतीने अगदी अगोदर सफल झाले, फॉलो केलं गोलंदाजाने आणि चांगल्या पद्धतीने ही डिलिव्हरी हाताळली गेली. जसा डॉट बॉल तसा टाळ्यांचा गजर VIP डाईस मधनं आपण बघू शकताय. तर प्रोत्साहन आहे आणि हे प्रोत्साहन असणं सुद्धा खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे. एकंदरीत 6 धावा स्कोरकडे लागल्यात. 5 चेंडूंचा खेळ हा खेळपट्टीवर कंप्लीट झालाय. मयुरेश या अगोदरच्या मॅच मध्ये सुंदर पद्धतीने फलंदाजी केली होती, परंतु पुन्हा एकदा ती सिद्ध करावं लागेल. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, लेग बाईटचा इशारा सुद्धा आलाय. एकच धावेवर समाधान, एकेरीच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलंय 7 या अंकांवर. 53 धावेंचं लक्ष आहे, म्हणजेच विजयाकरिता येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूंमध्ये 46 धावेंचं लक्ष हे अजून सुद्धा समोर असणार आहे. 15.33 चा आस्किंग रिक्वायर्ड रन रेट. मैदानाच्या आतमध्ये काय घडेल आणि काय बिघडेल तत्पूर्वी आपण कुठेही जाऊ नका. 18 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता आहे. आई चामुंडाई चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. थँक्यू. 7 धावा स्कोरकडे लागल्यात. विजयाकरिता 18 चेंडू आणि 46 धावेंचं लक्ष आहे. इथून चांगल्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. आस्किंग रिक्वायर्ड रन रेट वाढत असताना इथून चांगली फलंदाजी करणं खूप गरजेची गोष्ट आहे. 18 चेंडू 46 धावेंचं इक्वेशन. गोलंदाजी मार्कवर सूरज कणे या गोलंदाजाला आणले सेकंड स्पेल मध्ये. मयुरी शाही मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर सूरज सज्ज होतोय. रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट केलाय, परंतु फटका फसलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक जज करतोय आणि एका हाताने झेल टिपला गेलाय. सुंदर पद्धतीने विकेटचं पतन मयुरेश याच्या खेळीला लागतोय. पूर्णविराम. विकेटचं पतन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर ललित याला आपण बघताय. रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, कन्वर्ट झाला होता, परंतु पॉइंटच्या रिझनला तटवू शकले नाही आणि तिथे एका हाताने झेल घेण्याचा मात्र मनसुबा बघायला मिळाला आणि झेल टिपला गेलाय. विकेटचं पतन होत आहे. 7 या अंकांवर पहिला हादरा बसत असताना गणेशपुरी हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सूरज सज्ज होतोय. यावेळेस लेफ्ट हँडर बॅटर मिस्टर ललित मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा फेरबदल होत असताना आपल्याला बघायला मिळेल. सूर्य हळूहळू अस्ताला जात असताना अगदी शेवटचा आणि अंतिम सामना, कारण की आयोजकांची सुद्धा दगदग होणार आहे शेवटच्या दिवसामध्ये, म्हणून हा सामना खेळवणं खूप गरजेची गोष्ट आणि त्या कारणास्तव 4 षटकांचे सामने अगदी आपल्याला बघायला मिळाला. आज शेवटचा आणि अंतिम सामना. सुरुवात 6 षटकाने झाले. दुसऱ्या फेरीमध्ये आपण 5 षटकं बघितली. तदनंतर शेवटचा अंतिम सामना 4 षटकांचा बघतोय. पुन्हा एकदा फटका मिस टायमिंग. चेंडू जास्तीत जास्त हवेमध्ये. डीप वरनं क्षेत्ररक्षक पुढे सरसावले, परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू पडलाय आणि तत्पूर्वी दुसऱ्या धावेकरिता पळालेत मिस्टर ललित आणि दुहेरीच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले 9 अंकांवर. फर्स्ट इनिंग मध्ये हायलाइट काय ठरली गेली. सुरुवातीला वेळ घेतला, सिंगल डबलला प्राधान्य दिलं, जिथे खराब चेंडू त्यावर मोठे स्ट्रोक आले. ही पहिल्या इनिंग मध्ये आपण हायलाइट बघितले, म्हणजे धावा सुद्धा आल्या, मोठे स्ट्रोक सुद्धा आले. म्हणून कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळणं संध्याकाळच्या सत्रामध्ये खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे. उलटा चेंडू, परंतु वेध घेऊ शकले नाहीयेत आणि अगदी म्हणायचं झालं तर रेडी नव्हतं या फटक्याकरिता मिस्टर ललित. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. दुहेरी अंकांमध्ये 10
या अंकांवर स्कोर कार्ड गणेशपुरी हा संघ आस्किंग रिक्वायर रन रेट वाढत असताना इथून मात्र थोडंसं दबाव प्रेशर दडपण, परंतु अशोक जाधव असा एक फलंदाज आहे, हवा कुठल्या दिशेने आहे हे ठाऊक नाही, परंतु चांगल्या पद्धतीने स्ट्रोक खेळतोय. परंतु इथे पुन्हा एकदा ते स्ट्रोक खेळावे लागतील. आजच्या दिवसामध्ये अर्धशतक सुद्धा त्याच्या बॅटमधून आपण बघितलं, परंतु पुन्हा एकदा त्या इनिंगची गरज आहे संघाला. आकुडापेदा चेंडू वन साइडला वळवलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे, थोडासा लो राहिला, नाहीतर नक्कीच एक चांगला झेल झाला असता. लॉंगलेगच्या रिझन मध्ये प्रोटेक्शन ठेवलं गेलं होतं. अगदी एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर 11 या अंकांवर. 4 चेंडूंचा खेळ झालाय. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 14 चेंडू आहेत आणि अजून सुद्धा 42 धावेंचं लक्ष हे समोर आहे. जितेश भोपी सारखा फलंदाज अजून सुद्धा येणं शेष आहे मैदानाच्या आतमध्ये. हा गेम प्लॅन थोडासा सुसज्ज असेल का? कारण की चांगल्या फलंदाजाला जर तुम्ही पुढे पाठवलं नाही तर नक्कीच आस्किंग रिक्वायर 100 आहे ते वाढत राहणार आहे. ऑन साइडला वळवला गेलाय. क्षेत्ररक्षक यावेळेस तैनात आहे. पुन्हा एकदा थोडासा लो राहिलाय. झेल व्हायला पाहिजे होता, कारण की क्रिकेटमध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या प्रत्येक खेळाडूला मोठं बनवत असतात. म्हणून प्रत्येक मुवमेंट कॅप्चर करणं खूप महत्वाची गोष्ट आहे. झेल सुटलाय. एक धाव सुद्धा मिळालंय. एकेरीच्या साह्याने धावफलक 12 या अंकांवर जाऊन स्थित झालाय, परंतु एक धावेनिशी फरक पडणार नाहीये. इथून फरक पडेल. मोठा फटका जर आला तर समोरच्या संघाला मात्र तसं दबाव बघायला मिळेल, परंतु आतापर्यंत मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले. फक्त एक स्ट्रोक कन्व्हिन्सिंग लागला होता पहिल्या ओव्हरमध्ये आणि तिथून आपण बघू शकता धावेच्या बाबतीमध्ये दुष्काळ आहे. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. चेंडू झाले बीट. अर्थातच 2 षटकाचा खेळ झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले 12 या अंकांवर. विजयाकरिता लक्ष असेल. येणारे चेंडू 12 आणि 12 चेंडूंमध्ये 41 धावेंचा पाठलाग हा कंप्लीट करावा लागणार आहे. काय घडेल आणि काय बिघडेल वळूयात आपण तिसऱ्या स्पेलमध्ये. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. चला आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. भाबळे संघ विनंती असेल. थर्ड स्पेलमध्ये गोलंदाजी मार्कवर योगेश या गोलंदाजाला आणलं गेलंय. इथून अजून सुद्धा 12 चेंडू आहेत. 41 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे. रिक्वायर्ड रन रेट 20.50च्या घरामध्ये जात असताना चांगली फलंदाजी करावी लागेल. अशोक जाधव फलंदाजी तर करतायत, परंतु मोठे स्ट्रोक आतापर्यंत बघायला मिळाले नाही आहेत. ललित एक एंडने स्ट्रगल करतायत. ललित हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. मोठमोठे फटके मारण्याकरिता ओळखले जातात, परंतु आपल्या संघाकरिता पुन्हा एकदा ते सिद्ध करावं लागेल. ऑन साइडला पुन्हा एकदा वळवलंय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक यावेळेस सूरज केडे चुकी करणार नाहीये. फलंदाज बाद झालाय. मिस्टर ललित याच्या खेळीला लागतोय फुलस्टॉप पूर्णविराम. अखिल देर आहे और दुरुस्त भी आहे. जितेश भोपी अखेरकार मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. 12 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. 11 चेंडू आहेत. अजून सुद्धा विजयाकरिता 41 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे. अजून सुद्धा सामना मात्र गेला नाहीये असंच म्हणावं लागेल, कारण की जोपर्यंत अशोक जाधव आहे आता मात्र जितेश सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आलाय. इथून हे बॅटल खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना नक्कीच बघायला मिळेल. 11 चेंडू 41 धावा. थोडंसं पब्लिक पल मारायचं झालं तर 70% सामना ही चामुंडाई भावाळी या संघाच्या वतीने जाताना बघायला मिळतोय. 30% चान्स आहेत अजून सुद्धा, परंतु क्रिकेटमध्ये काहीही अशक्य नाहीये. अशक्य या गोष्टीमध्ये शक्य लपलंय. नथिंग इम्पॉसिबल इन क्रिकेट हे सातत्याने आपण ऐकत आलेलो आहोत. पुन्हा एकदा आपण बघू शकता हवेमध्ये चेंडू, परंतु झेल सुटला गेलाय आणि हा झेल घेणं खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे, कारण की जितेश असा एक फलंदाज आहे ना जो कधीही सामन्याला कलाटणी देऊ शकतोय, परंतु इथे जीवनदान मिळालंय आणि जीवनदानाचा फायदा घेताना बघायला मिळेल का. पुन्हा एकदा आपण बघू शकता स्ट्राइक रोटेट झालाय. अशोक जाधव आलाय स्ट्राइकला.
13 धावा स्कोर कार्ड लागल्यात. अजून सुद्धा विजयाकरिता इथून 10 चेंडू आणि 40 धावेंचं लक्ष्य हे समोर असणार आहे. समोरच्या दिशेने नाही तर ऑन साइडला जबरदस्त प्रहार. चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार. अजूनही गेम ऑन आहे कारण की अशोक जाधव लहरामध्ये येणं शेष आहे. 6 षटकार. सहा धावा मिळतात. 6च्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले 19 अंकांवर. म्हणून झेल घेणं किती महत्वाचं होतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. कॅचेस विन द मॅचेस. पकडाल कॅच तर जिंकाल मॅच, सोडाल कॅच तर पराभूत व्हाल मॅच. हे सातत्याने आपण टेनिस क्रिकेटमध्ये ऐकत आलेलो आहोत. आणि इथून षटकार आलाय. जबरदस्त पद्धतीने आपण बघू शकता फॉलो थ्रूचा उपयोग केला. थोडासा मिस टायमिंग होता परंतु समोर फलंदाज सुद्धा तेवढाच तगडा आहे. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेकरिता वळाले परंतु हो पंचांकडे बघा जिथे मात्र आपण बघू शकता फोकस पुन्हा एकदा झालाय. विरलजी नायर दर्शवतात की नोचा इशारा आहे आणि इथून सामन्यामध्ये पुन्हा एकदा मोमेंटम शिफ्ट होईल. नो डाऊट 2+1 3 महत्वपूर्ण धावा स्कोर कार्डवर अर्जित होत आहेत आणि तिहेरीच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले 22 अंकांवर. म्हणून क्रिकेटला आपण नेहमीच अनसर्टनिटी गेम म्हणतोय. येणारे चेंडू शिल्लक असणार आहेत तुमच्याकडे 9 आणि 9 चेंडूंमध्ये 31 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे. फ्रीडचा इशारा. आई चामुंडाई चषकाचा पिक्चर आहे सुपर हिट आणि मैदानाच्या आतमध्ये नेक्स्ट डिलिव्हरी असणार आहे फुल हिट. फ्रीडचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला वळवला गेलाय. बॅकलिपच्या साह्याने क्षेत्ररक्षक तैनात आहे. सूरजकडे थोडंसं फंबल करतोय. फंबलचं कारण यावेळेस दुसऱ्या धावेकरिता वळालेत आणि दुसरी धाव यावेळेस परिपूर्ण केली जाते. दुहेरीच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले 24 अंकांवर. इथून उलटी गिनती स्टार्ट होणार आहे. 8 चेंडूंमध्ये 29 धावेंचं लक्ष अजून सुद्धा समोर असेल. हे 2 चेंडू खूप महत्वपूर्ण आहेत या षटकामधील. जर या 2 चेंडूंमध्ये एखादा मोठा स्ट्रोक आला तर पुन्हा एकदा सामना ऑन होणार आहे. समोरच्या दिशेने उडवलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु अगदी म्हणू शकतात 2 टांगों के बीच में से गेंद निकलती हुई 4 रन गेले फर्रार. आणि पुन्हा एकदा हो मैदानाच्या आतमध्ये नोचा सिग्नल आलाय. जसं म्हणायचं झालं तर धावा तर आहेत परंतु दुष्काळात 13वा महिना आणि नोचा इशारा आणि धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर एकंदरीत 29 अंकांवर. विजयाकरिता अजून सुद्धा लक्ष आहे. येणारे चेंडू तुमच्याकडे 8 आणि 8 चेंडूंमध्ये 24 धावेंचं लक्ष आहे. म्हणून मी म्हटलं की क्रिकेट इज अ अनसर्टनिटी गेम. जर तरला थारा नाहीये. नोचा इशारा. 2 नो चेंडू या मॅच मध्ये हाताळले गेलेत आणि हे टर्निंग पॉइंट ठरतायत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मिस्टर योगेश. फ्रीडचा इशारा. मैदानाच्या आतमध्ये ऑन असणार आहे. बॅटची एज लागले परंतु फ्लाय स्लिप करे. चेंडू मात्र निघून गेलाय. चेल घेतला असता तरी सुद्धा काही झालं नसतं कारण की फ्रीडचा चेंडू होता. जिथे एक धाव कंप्लीट झाले. एकेरीच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले 30 अंकांवर. 30 रन्स ऑन कार्ड. म्हणून क्रिकेटमध्ये कधी ऊन आहे तर कधी सावली आहे, कधी सुख आहे तर कधी मात्र दुःख आहे. आणि इथे जो परिपूर्ण खेळ करेल त्यालाच मात्र जो रिझल्ट आहे तो परिपूर्ण मिळणार आहे. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 7 आणि 7 चेंडूंमध्ये विजयाकरिता 23 धावेंचं लक्ष आहे. ऑन साइडला जितेश भोवी. क्या बात है यार. जब तक तोड़ेगा नहीं तब तक छोड़ेगा नहीं. 6ची मोहर. षटकार. सहा चेंडू आणि विजयाकरिता 17 धावेंचं लक्ष. सामना होता कुठे, सामना आला कुठे. म्हणून मी म्हटलं की क्रिकेट इज अ अनसर्टनिटी गेम. जर तरला तारा नाहीये किंतु परंतुला तारा नाहीये. जिथे झेल सोडला तिथून मोमेंटम शिफ्ट झाले. 2 नो चेंडू आले तिथून मोमेंटम शिफ्ट झालाय आणि इथून 6 चेंडू आणि 17 धावेंचं लक्ष आहे. चला पाणी क्विकली आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं आहे. काय जबरदस्त. मी म्हटलं होतं की जितेश भोपी एक कलाटणी देणारा खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये. या जितेश भोपीने थैमान माजवलं होतं आदिवासी प्रीमियर लीग मध्ये. एकंदरीत या फलंदाजाच्या माध्यमातून लगातार 12 चेंडूंमध्ये 12 षटकार मारण्याचा कारनामा सुद्धा आहे तो जितेश भोपी मैदानाच्या आतमध्ये. अजून सुद्धा सामना ऑन आहे. गेम ऑन आहे. पलटवार झालाय गणेशपुरी या संघाकडनं आणि पलटवार का होणार नाही.
कारण की गणेशपुरी हा संघ पलटवार करीताच ओळखला जातोय आणि खास करून क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं जात आहे. इथून अजून सुद्धा 6 चेंडू आहेत आणि विजयाकरिता 17 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे. म्हणून मी म्हटलं होतं की क्रिकेटमध्ये की जिंदगी उसी के साथ खेलती है, जो खिलाड़ी सबसे बेहतरीन है. दुख दर्द तो यहाँ पे भरे पड़े हैं लेकिन हौसले सबके अलग अलग है. कोई संघर्ष में बिखर जाता है तो कोई खिलाड़ी संघर्ष करके निखर जाता है. इथे संघर्षातून वाट शोधावी लागेल, संघर्षातून पुनरागमन करावे लागेल. 6 चेंडू आणि विजयाकरिता 17 धावेंचं लक्ष आहे. अजूनही सामना ऑन असेल मैदानाच्या आतमध्ये कारण की अशोक जाधव सेट फलंदाज आहे. एक एंडने जितेश तो सुद्धा लहरामध्ये आलाय. गोलंदाजी ट्रॅकवर शेवटचं अंतिम षटक अविनाश या गोलंदाजीला आणले गेले. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळला गेला. मिड विकेटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव यावेळेस घेतली गेली आणि एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. जितेश याला यावेळेस स्ट्राईकवर आणलं गेलंय. 5 चेंडू आहेत. 5 चेंडूंमध्ये विजयाकरिता अजून सुद्धा 16 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे. अविनाश यांनी अगोदर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली होती. अजून सुद्धा सामना गेला नाही असंच म्हणावं लागेल कारण की 5 चेंडू आणि 16 धावेंचं इक्वेशन आहे. यावेळेस लिव्ह केलं. या चेंडूला धाव घेण्याचा मोह आहे. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो केला गेलाय आणि इथे वाईटचा इशारा आणि विकेट सुद्धा आले. ही धाव थोडीशी कुठेतरी आपण बघू शकतात खर्चिक ठरली गेली परंतु मी म्हटलं होतं की क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक मुवमेंटला तुम्हाला ऍक्टिव्ह राहणं खूप गरजेची गोष्ट आहे. विकेटचा बदल फलंदाज बाद जितेश याच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. अजून सुद्धा विजयाकरिता 5 चेंडू आहेत आणि 15 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे. विकेट टाकली आहे परंतु जितेशकडे कॅलिबर होतं. ही विकेट खूप थोडीशी खंत वाटेल परंतु विकी काळे याकडे सुद्धा पोटेन्शियल आहे. वाईट आलाय आणि एकंदरीत अजून सुद्धा 5 चेंडू आहेत. विजयाकरिता 15 धावेंचं लक्ष समोर असणार आहे. अशोक जाधव सलामीवीर करिता आला होता. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये तग लावून राहिलाय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा विनाश बाहेरच्या दिशेने फोर्स केलाय. पुन्हा एकदा पंच बोलतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून जास्तीत जास्त अवे फ्रॉम द बॉडी खेळवण्याचा प्रयत्न आहे परंतु नियंत्रण सुटलंय. प्रत्येक धाव खूप महत्वपूर्ण आहे. लाईफ लाईन संबोधलं गेले. प्रत्येक धावीला एक धाव कंप्लीट झाली आहे आणि त्यानंतर आपण बघू शकतात अवांतर धावेच्या मदतीने धावफलक 39 रन्स ऑन कार्ड. येणारे चेंडू 5 चेंडूंमध्ये 14 धावेंचं लक्ष हे समोर आहे. म्हणून मी म्हटलं होतं की गेम ऑन असेल जोपर्यंत अशोक जाधव मैदानाच्या आतमध्ये आहे कारण की दोन्ही संघाने आज चांगला परफॉर्मन्स केला. कुठलाही संघ जिंको कुठलाही संघ हारो परंतु खेळ जिंकणं हे सर्वात महत्वाचं आहे आणि तो खेळ जिंकत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा विनाश. यावेळेस चांगला फटका परंतु फोर्स थोडासा कमी पडला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्याने कुठलीही चुकी केली नाहीये. फलंदाज झाला फेल. अशोक जाधवच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. फुल स्टॉप. थँक्यू. 4 चेंडू विजयाकरिता 14 धावेंचं लक्ष अजून सुद्धा समोर असणार आहे. शरीरापासून अगदी दूर खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि अशोक तिला शतबल मनाने तंबूच्या आशेला जात असताना म्हणून धावची बाद होणं हे सर्वात दुर्दैवी आहे आणि क्रिकेटमध्ये त्याची झळ 2019 मध्ये सुद्धा आपण बघितलंय. अजून सुद्धा 4 चेंडू आहेत. 4 चेंडूंमध्ये विजयाकरिता 14 धावेंचं लक्ष समोर आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर बाबू लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अविनाश पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. 4 चेंडू आहेत. 14 धावेंचं लक्ष. एक मोठा फटका पुन्हा एकदा सामन्यामध्ये पुनरागमन होणार आहे.
आणि तो मोठा फटका आलाय आलाय, क्या बात आहे यार, जबरदस्त प्रहार, चेंडू पुन्हा एकदा निघून गेलाय, सी मार रेषा पार, 6 धावा, षटकार. हा 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 हा, आली लहर आणि केलाय कहर. विजयाकरिता 3 चेंडू आणि 8 धावेंचं लक्ष आहे. म्हणून मी म्हटलं होतं की तोडीस तोड असणार आहेत दोन्ही संघ. दोन्ही संघांमध्ये चांगले फलंदाज, दोन्ही संघांमध्ये चांगले गोलंदाज. 3 चेंडू आणि 8 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे. पुन्हा एकदा बाबू सज्ज होत आहे बॅटिंग स्टान्सवर. यावेळेस कॉन्सन्ट्रेट लॅप झालंय. ओहो, हे काय घडलंय? पंच दर्शवतात वाईटचा इशारा आलाय. आणि जिथे म्हणायचं झालं तर एकंदरीत एक अवांतर धाव ही स्कोर कार्डवर अर्जित होईल. एक अवांतरच्या मदतीने धावफलक यस जे मिनिट असतात मिनिमम तुम्हाला 15 सेकंदच्या अगोदर मात्र हा डिसिजन घ्यावायचा असतो. हे लक्षात असणं खूप महत्वाची गोष्ट आहे. वाईट आलाय, 3 चेंडू 7 धावा. फुलका चेंडू परत मिस केलाय आणि हा सामना सुद्धा मिस होईल का? कारण की लॉंग स्टॉप रिझनला या महत्वपूर्ण 4 धावा सामन्याला मिळाले. कलाटणी 4 चौकार. ओहो, बाप रे बाप आणि डोक्याला ताप. एकंदरीत इथून सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे? येणाऱ्या 2 चेंडू आणि विजयाकरिता 3 धावेंचं लक्ष आहे. आता खरी रंगत वाढली आहे. नो डाऊट शेवटच्या चेंडू पर्यंत हा जर सामना गेला तर कुठला संघ जिंकेल यावर मात्र तांती तलवार आहे. जे प्रेक्षक अगदी बघू शकतात घरच्या रस्त्याने जात होते ते मात्र नक्कीच परतलेत आणि उठून राहिलेत, आपल्या जागेवर उठून राहिलेत. आता मात्र फिंगर क्रॉस केले गेलेत आणि देव आठवतील इथून. नो डाऊट 2 चेंडू विजयाकरिता 3 धावेंचं लक्ष गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा आपण बघू शकतात मिस्टर अविनाश. खराब फिल्डिंगचा मोबदला पुन्हा एकदा मिळत असताना गोलंदाजी ट्रॅकवर अविनाश. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फटका हवेमध्ये आहे, पंचांकडे लावून अपील. एक धाव घेतली गेले. दुसऱ्या धावेकरिता मात्र प्रयत्न असेल का? परंतु कुठला फलंदाज बाद होईल? कॉन्सन्ट्रेट लॅप आहे. लेग बाईटचा इशारा सुद्धा आलाय पंचांच्या माध्यमातून. सर्व काही घडलंय आजच्या सामन्यामध्ये. नक्कीच तराजू आपण बघितला असेल दोलायमय, कधी पारडे इकडे तर कधी पारडे तिकडे. म्हणूनच क्रिकेटमध्ये नेहमीच आम्ही म्हणत असतो की जागते राहू. तुम्ही स्लिपी तुम्ही स्लापी होऊ शकत नाही. आता खरी रंगत वाढले. विजयाकरिता 1 चेंडू आणि 2 धावेंची गरज आहे. लक्षात असू द्या कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. म्हणून तुम्हाला 1 चेंडूंमध्ये 2 धावेंचा जे टार्गेट आहे ते कंप्लीट करावं लागेल. कभी सामना इधर तो कभी सामना उधर, लेकिन मैदान के अंदर जो जीता वही सिकंदर. प्लीज डोंट वेस्ट द टाइम. पंच प्लीज आपण सूचित करा. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पांडुरंग यावेळेस सज्ज झालाय. 1 चेंडू आणि 2 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे. जसा सामना बघायला पाहिजे होता तसा सामना. ये तो झाकी आहे, पिक्चर अभी आना बाकी आहे. आई चामुंडाई चषक 2024 मैदानाच्या आतमध्ये एकीकडे वसई तालुक्यातील संघ, एकीकडे भिवंडी तालुक्यातील संघ आपण बघू शकता. दोन्ही संघांमध्ये परस्पर लढत. 1 चेंडू आणि 2 धावेंचं लक्ष आहे. हिरो बनण्याचा मौका आहे मिस्टर विकी याला, हिरो बनण्याचा मौका आहे मिस्टर अविनाशाला. चला प्रेक्षकांनो, टाळ्यांचा गजर, कमतरता नसू त्या टाळ्यांच्या गजरामध्ये दोन्ही संघांना शुभेच्छा देऊयात. 1 चेंडू 2 धावेंचं लक्ष. ये बात आणि इथे मात्र बीट झाल्यात आणि हा आपण बघू शकतात रिव्ह्यू घेतलाय फलंदाजी करणाऱ्या संघाने. अजून सुद्धा सामना संपलेला नाही आहे कारण की पांडुरंग याने मात्र रिव्ह्यू घेतलाय आणि थर्ड अंपायर पुन्हा एकदा इन ऍक्शन बघायला मिळेल. बीट तर झाल्यात, लिगली डिलिव्हरी पंचांनी तर दिलंय.
परंतु बघायचं झालं तर इथून काय निर्णय असेल. अगदी म्हणायचं झालं तर चेक केलं गेलंय. फेअर डिलिव्हरी असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी वन झालाय आजचा दिवस ज्याने नावे गेलाय. का आम्ही लांबचा प्रवास करून आलोय.